बुधवार सायंकाळच्या मनन चिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबार, दुधाई शिवार आणि शहारूनच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विजय संगीतातले एक गीत गाणार आहोत, त्यासाठी मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे बोलवतो. विजय संगीत गीत नंबर 49, ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा, आपण मंडळीच्या सालीवर गाऊ. ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा, मनी मुखी सुवंदना, मनी मुखी सुवंदना, सदैव वागवा, सदैव वागवा. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ, त्या सुवंद्य प्रभाती उठुनी मध्यान्ही रात्रीही प्रभूसी धन्यवाद द्या, प्रभूसी धन्यवाद द्या. अतुल्य नाम गा, तुल्य नाम गा. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ, त्या सुवंद्य येशूचे. आजारी संकटी स्वराते गोड नाम, प्रभू येईल धावूनी, प्रभू येईल धावूनी. ते घेता श्रेष्ठ नाम, ते घेता श्रेष्ठ नाम. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ, त्या सुवंद्य येशूचे. वैर्याते सांगता क्रोधासी हटवी, ते दुष्ट हीन पापिया, ते दुष्ट हीन पापिया. देवाशी भेटवी, देवाशी भेटवी. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ, त्या सुवंद्य येशूचे. देवासी हव्यते सुवंद्य येशू नाम, मदा परी
ते पाप्या तारते चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाओ सुमधुर नाम गाओ त्या सुवंद्य येशूचे. आज सायंकाळचं जे मनन आहे ते आपण स्तोत्र संहितेमधून करणार आहोत, कारण की बुधवारी सायंकाळी आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब यांनी स्तोत्रसंहिता 119ची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आज पुढील वचनं आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आज दिवसभरातल्या सर्व कामांसाठी परमेश्वराचा आभार मानित व येणाऱ्या वचनासाठी प्रभूची कृपा मागण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब आहेत. आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन आरंभीची प्रार्थना करा. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वर देवबापा, आजच्या सायंकाळच्या समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, कारण पुन्हा एक अनमोल वेळ तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तुझं चिंतन आणि मनन करण्यासाठी आणि आमचं वैयक्तिक कौटुंबिक आणि मंडळीचं आध्यात्मिक जीवन परिपक्व करण्यासाठी आज प्रभू पुन्हा एक तुझ्या वचनांच्या द्वारे एक नवीन मार्गदर्शन घेण्यासाठी तो आम्हाला संधी दिली, त्याबद्दल परमेश्वरा आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज दिवसभरामध्ये देवबापा तू आमच्या सर्वांसोबत राहिलास, आमच्या आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या दैनंदिन गरजांचा पुरवठा केलास, आमचं संरक्षण केलंस, लागणारं उत्तम आरोग्य दिलंस, सर्व प्रकारच्या मंडळीच्या आणि आमच्या कौटुंबिक आणि व्यावहारिक जीवनामध्ये प्रभू तू आमच्यासोबत राहिलास, याबद्दल आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक सायंकाळची वेळ आम्ही तुला शरण येतो, तू आमचा स्वीकार कर, आमच्या सर्व अपराधांची पापांची क्षमा कर आणि प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे पुन्हा एक तुझ्या क्षमेचा एक नवीन स्पर्श या सायंकाळी आम्हा सर्वांना होऊ दे अशी मी प्रार्थनारी विनंती करतो. तुझे दास रेव्हरंड लाजरस वळवी पुन्हा एक तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे स्तोत्रसंहिता या माध्यमातून देवबापा वचनांची सेवा करत असताना प्रभू या तुझ्या दासाला आपल्या पवित्र हातामध्ये घे, लागणारा पवित्र आत्म्याचं एक नवीन सामर्थ्य तू त्यांना नव्याने कर, त्यांच्या मुखातून निघणारा शब्द मंडळीसाठी आम्हा ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आत्माने जीवनच ठरू दे. आणि या दिवसांमध्ये प्रभू जे काही तू आम्हाला शिकवत आहे त्या तुझ्या वचनांमध्ये त्याप्रमाणे आज्ञापालन करून तुझं गौरव करण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून पुन्हा एक संपूर्ण भक्तीची वेळ आणि तुझ्या दासाला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या वचनाच्या सेवेसाठी मी सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेबांचं स्वागत करतो आणि वचनाच्या सेवेसाठी त्यांना आमंत्रित करतो. पुन्हा एकदा पवित्र वचनाकडे आम्ही जाऊया. स्तोत्रसंहिता 119 आम्ही काढू आणि स्तोत्रसंहिता 119 याचा आम्ही गेल्या काही सप्ताहापासून मनन करीत आहोत. निश्चित हे परमेश्वराचं वचन आम्हाला आशीर्वादित करीत आहे. आज आम्ही 119 आणि 97 पासून पुढील वचने आम्ही वाचणार आहोत. आहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैरापेक्षा अधिक सुज्ञ करतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहे. माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करतो. वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो.
तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. तुझ्या नियमापासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहे. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधीच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. प्रार्थना करूया आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा ही जी वचने प्रभू तू माझ्यासाठी आणि जे तुझं वचन ऑनलाईनमध्ये ऐकत आहे त्या सर्वांसाठी प्रभू ही तुझी सुंदर वचने आहे. आणि या वचनांचं मननचिंतन करीत असताना तुझे स्वर्गीय विचार, स्वर्गीय इच्छा आम्हा जीवनासाठी जी आहे ती घेण्यासाठी, तुझी इच्छा, तुझे विचार समजून घेण्यासाठी कृपा पुरीव. आज या वचनाची योगे जी सेवा करणार त्यासाठी मला लागणारी कृपा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. माझ्या जिवे ओठ्याला तू स्पर्श कर प्रभू. केवळ तुझी वाणी, तुझे विचार, तुझे शब्द तुझ्यापासून तुझ्या गौरवासाठी हे सर्व होऊ दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. वाचलेल्या स्तोत्रामध्ये देवाचा दास म्हणतो, आहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. आम्ही या विभागामध्ये, या वचनामध्ये हे उद्गारवाचक ही वचने आहेत. ही उद्गारवाचक वचने आहेत. जेव्हा एखादी परिस्थिती जी अतिशय आम्हाला प्रभावित करते आणि आम्ही त्या परिस्थितीमधून आनंदामधून भारावून जातो, त्यावेळेस पुष्कळदा असे उद्गार वचने मनुष्याच्या मुखातून बाहेर येतात. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता देवाच्या वचनामध्ये सतत आहे. दीर्घकाळ अखंडपणे देवाच्या वचनाचं मनन चिंतनामध्ये आहे. आणि या देवाच्या वचनाने त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं एक घडण केलेली आहे, त्याची आंतरिक घडण केलेली आहे. आणि देवाच्या वचनाप्रती असलेली त्याची लगाव, देवाच्या वचनाप्रती असलेलं त्याचा सराव आणि देवाच्या वचनाला त्याने स्वीकारून आत्मसात केल्याने त्याच्या जीवनामध्ये हा अतिशय प्रभाव पडलेला आहे. आणि त्याला म्हणावं लागलं की ते किती प्रिय आहे. तुझ्या वचनाविषयीचा आनंद ती किती मधुर आहे. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला 103 या वचनामध्ये सांगत आहे, देवाच्या वचनाविषयी वस्तुनिष्ठ आनंद. देवाच्या वचनाविषयी वस्तुनिष्ठ आनंद. बहुतेक या स्तोत्रकर्ता अनेक वर्ष तो अरण्यामध्ये, डोंगरामध्ये फिरलेला आहे. आणि इस्रायलांच्या या डोंगराळ प्रदेशामध्ये आम्ही पाहतो की असे मध राहायचे आणि ते ओघळून खाली व्हायचे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, ते ओघळून व्हायचे आणि लोक ते मध भरून आणायचे. आणि म्हणून 52 कशी सोनं आणि मध याचा विशेष उल्लेख, या ओहळातून पाजरणाऱ्या मधाचा उल्लेख आम्ही स्तोत्रामध्ये पाहतो. अतिशय मधुर, अतिशय गोड, उत्तम. आणि ह्या गोष्टी तो म्हणतो वस्तुनिष्ठ आनंद. वस्तुनिष्ठ आनंद त्याच्या जीवनामध्ये तो देवाच्या वचनाची तुलना करताना आम्हाला दिसतो. तो म्हणतो की त्याने ओळातून पाझरणारा जो मध आहे त्याची चव त्याने अनेकदा घेतलेली आहे. आणि त्याच्याद्वारे त्याच्या जीवाला उल्हास आणि त्याच्या मनातून अनेक वेळेस उद्गार निघाले असतील. तसा उद्गार या ठिकाणी देवाच्या वचनाविषयी त्याच्या जीवनामधून आलेला आहे, ज्या वचनाने त्याच्या जीवनात अतिशय प्रभाव टाकलेला आहे. डोंगराच्या शिखरापासून वाहणारा एक झरा असतो आणि वर्षानुवर्ष त्याचे थेंब एका खडकावर पडत राहतात. आणि अखंडपणे ते थेंब त्या खडकावर पडतात. आणि त्या पाण्याचा प्रभाव इतका होतो की त्या कठीण पाषाणाला देखील ते छिद्र करून टाकतात. मेम हा शब्द याचा अर्थ पाणी.
हिब्रू शब्द जो आहे आणि या शब्दामधून अनेक जे या वचनावर प्रकाश टाकणारे स्कॉलर्स जे आहे, हिब्रू लेखक देखील आहेत, त्यांनी याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे याचा गहन रहस्य त्यांनी मनुष्यासमोर ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही पाहतो की या लेखकाला देवाचं आनंदमय वचन याने इतकं प्रभावित केलेलं आहे आणि ती वचने त्याच्या जीवनामध्ये इतकी त्याला मधुर लागतात आणि म्हणून तो म्हणतो की या वचनामधून 103 वचन वाचूया. आपण त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, काय म्हणतो, तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ते मधापेक्षा गोड लागतात. आणि ही एक वस्तुनिष्ठ आनंद जो त्यांनी प्रतिकात्मक देवाच्या वचनामधून ते पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या दोहामध्ये, या दोही उद्गारामध्ये सर्व वचनांचा एक आशय या ठिकाणी स्तोत्रसंहिता ठेवण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या वचनाला तो उद्गार आपल्या अंतःकरणातून बाहेर काढतो आणि तो म्हणतो की हा किती प्रिय आहे. आणि तो म्हणतो की ही वचने माझ्या जिभेला गोड लागली. आणि दोहामध्ये या सर्व वचनांचा आशय आहे. आणि 104 हे वचन समारोप आहे की आम्ही शिकलं पाहिजे, हे देवाचं वचन आम्ही शिकलं पाहिजे. जे वचन देवाचा दास शिकला, ज्या वचनामध्ये अखंडपणे घडून गेला दीर्घकाळ, थोडा समय तो म्हणतो, काय म्हणतो, मी दिवसभर तुझ्या वचनाचं मनन करतो. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर चित्त ठेवून एकाग्रचित्त मनाने त्या गोष्टीचं मेडिटेशन करतो, त्यावेळेस त्याचं जीवन इतकं प्रभावित होतं की त्या गोष्टींचा इतका प्रभाव त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या विचारामध्ये, त्याच्या वर्तनक्रमामध्ये येतो की त्याचा प्रभाव दिसू लागतो, जगासमोर दिसू लागतो. स्तोत्रकर्त्याला, या देवाच्या दासाला देवाच्या वचनाने असंच प्रभावित केलेलं आहे. त्याचं जीवनामध्ये त्याचं आंतरिक जे जीवन आहे त्याला पूर्णपणे त्यांनी बदलून टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे तो म्हणतो की ही वचने आम्ही शिकली पाहिजे आहे. स्तोत्र 119 आणि 97 ते 100 यामध्ये आनंदमय वचन बोध करते. बोध का करता? बोध हा शब्द यामध्ये फार अर्थ आहे. स्थिर करणे. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस पौल आपल्या पत्रामध्ये लिहितो, तरुणांना बोध कर, वडिलांना बोध कर, स्त्रियांना बोध कर, त्यावेळेस याचा अर्थ असा आहे की आम्ही त्या गोष्टीच्या बोधाच्या द्वारे आम्ही त्यांना स्थिर करतो, मजबूत करतो. आणि तो म्हणतो या ठिकाणी आम्ही शिकलं पाहिजे. काय शिकलं पाहिजे? देवाचं वचन आम्हाला शिकवतं. ही आनंदमय वचने आम्हाला बोध करतात. प्रिय वचनावर दीर्घकाळ सविस्तर मनन केल्याने हे आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव राहू दे. नियमशास्त्राचा ग्रंथ जो देवाचं अधिकारयुक्त सामर्थ्य आणि प्रीतीचा मिलाप आहे, तो नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव राहू दे. उठता बसता निसता त्याचं मनन कर आणि ते तू बोल. आणि आम्ही पाहतो या सर्व गोष्टी केल्याने तो म्हणतो की या सर्व गोष्टी मी केल्यामुळे सर्व भयापेक्षा ते श्रेष्ठ आहे. त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं भय याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला आहे. या भयाने तो प्रभावित झालेला आहे. आपल्या स्तोत्रामध्ये, इतर स्तोत्रामध्ये तो लिहितो, मी ज्या ज्या ठिकाणी भटकलो ती सर्व ठिकाणी तू मोजली आहे. माझे अश्रू तू आपल्या बुदलीत भरून ठेवलेला आहे. नाना प्रकारच्या भयाने तो ग्रासलेला होता. पण जेव्हा देवाच्या वचनाने त्याच्या जीवनामध्ये ठसा उमटवला, देवाचं वचन त्याच्या जीवनामध्ये त्याने केंद्रित केलं, त्यावेळेस तो म्हणतो सर्व भयापेक्षा श्रेष्ठ आहे. ही आनंदमय वचने आमच्या जीवनाला दिशा देतात. या ठिकाणी तो म्हणतो, स्तोत्र 119 आणि 101 ते 103 मध्ये तो म्हणतो की ही वचने आमच्या जीवनाला दिशा देतात. काय म्हटलेलं आहे? तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले प्रत्येक पाऊल वाईट मार्गापासून आवरतो. आम्ही कुठे चालावं, कोणत्या दिशेने आम्ही चालावं, आमचं पाऊल कसं पडावं, आम्ही कुठे जाऊ नये आणि कुठे जावं, याविषयी देवाचं वचन आम्हाला दिशानिर्देश करीत असते. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनाला फार महत्त्व दिलेलं आहे. आम्ही काय करावे, काय करू नये, असे नवे शिक्षण आमच्यासमोर येत आहे. एक सुंदर शिक्षण आमच्यासमोर येत आहे. आणि तो म्हणतो की
या वचनाची योगे तो म्हणतो की माझं मन शुद्ध ठरवण्याचा एक नवा मार्ग मला सापडला. माझं आंतरिक जे अंतरात्मा आंतरिक जीवन आहे ते स्वच्छ करण्यासाठी मला एक प्रभावी मार्ग देवाच्या वचनामधून सापडलेला आहे. आणि आज स्त्रियांनो, जे आम्ही वर्तमानमध्ये आमचं जीवन या जगामध्ये जगत असताना हे महत्त्वाचं आत्मिक मनन आम्ही करत असताना देवाचं वचन आजही या भ्रष्ट जगामध्ये आम्हाला या मलिनतेवर विजय देण्याचं अद्भुत सामर्थ्य आम्ही पेत्राच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो. आणि पेत्र देखील म्हणतो, मौल्यवान आणि अति मौल्यवान वचने मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे, यासाठी की वासनेपासून उत्पन्न होणारी जगाची मलिनता चुकवण्याचं अद्भुत सामर्थ्य या देवाच्या वचनामध्ये आहे. हा स्तोत्रकर्ता अखंडपणे प्रभावी रीतीने देवाच्या वचनाचं सतत मनन करत आहे. ही वचने त्याला आनंदमय झालेली आहेत. या वचनांनी त्याला घडवलेलं आहे, दिशा दिलेली आहे. आणि तो या ठिकाणी तो म्हणतो, ही वचने आम्हाला बोध करतात, आम्हाला शुद्ध करतात आणि शुद्ध ठरवण्याचा एक प्रभावी मार्ग, नवा मार्ग त्याला सापडला. आणि तीच गोष्ट या दिवसामध्ये आम्ही करणं फार महत्त्वाचं आहे. आणि कसं करणं? अखंडपणे चिंतन. त्याला वेळ लागतो, त्याला समय लागतो. एका दिवसामध्ये कोणी योद्धा तयार होत नाही, एका दिवसामध्ये सिपाई तयार होत नाही. त्याला वेळ लागतो, त्याला नियम लागतो, त्याला घडवावं लागतं. आणि हे कार्य देवाचं वचन ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये या गोष्टी अखंडपणे मनन चिंतनाच्या या महान मार्गामधून आम्ही गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. आणि तो म्हणतो, आज्ञापालन जीवन बदलण्याचं एक फार प्रभावी सामर्थ्य आहे. या वचनाचं आज्ञापालन केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये जर एक प्रभावी बदल पाहू इच्छिता, आमचं बदललेलं जीवनाची छाप जगासमोर ठेवण्यासाठी एक प्रभावी सामर्थ्य या वचनाचं, ज्या वचनाचं मी चिंतन केलं, मनन केलं, गणून गेलो, या वचनाला जेव्हा आत्मसात मी जीवनामध्ये करतो तेव्हा हेच वचन माझ्या जीवनाला बल देतं. तुझ्या वचनाची योगे मला बल प्राप्त होतं. आणि म्हणून तो आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो, माझं जीवन तर धुळीस मिळालेलं होतं, पण तुझ्या वचनामध्ये जे मला नवं जीवन मिळालं, तुझ्या वचनाने मला पुनरुज्जीवित केलं, तुझ्या वचनाने मला पुन्हा खडकावर स्थिर केलं. हे अद्भुत सामर्थ्य देवाच्या मुखातून आलेलं दिव्य वचन आहे. आणि या संपूर्ण स्तोत्रामध्ये या स्तोत्रकर्त्याचा एकच सार आहे, या दिव्य वचनाचा उगम देवापासून आहे. ही न बदलणारं सत्य आहे. यामध्ये सामर्थ्य, अधिकार आहे. यामध्ये आम्ही घडून गेलं पाहिजे आहे. आणि वचनाचा दिव्य अधिकार त्याने ओळखून घेतला. अधिकारयुक्त सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये देवाने ते केंद्रित केलेलं आहे. हे आम्ही समजलं पाहिजे. आणि म्हणून या वचनाचे योगे ज्यावेळेस आम्ही मनन चिंतन करतो तेव्हा आम्हाला या सर्व गोष्टी आम्हाला तो म्हणतो की 99 ते 100 म्हणतो आत्मिक सुज्ञता आम्हाला मिळते. आम्हाला आत्मिक समज, आत्मिक एक प्रौढपणा आम्हाला समजतं. आम्ही देवाचा शब्द याच्या योगे आम्ही आमच्या जीवनामधून श्रेष्ठ ज्ञानाचा उगम होऊ शकतो. देवाविषयीचं ज्ञान आम्हाला या देवाच्या शब्दामधून आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून या ठिकाणी 3 पद्धती या ठिकाणी सांगतो. जर हे देवाविषयीची सुज्ञता आम्हाला देवाच्या वचनाच्या योगे प्राप्त करून घ्यायची आहे तर पहिली गोष्ट सांगतो, देवाच्या वचनावर प्रेम करा. देवाच्या वचनावर प्रेम करा. देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थानावर ठेवा. देवाच्या वचनापासून डावी उजवीकडे वळू नका. दुसरी गोष्ट तो सांगतो, त्या वचनाचं ज्ञान करा, ध्यान मनन करा. आणि तिसरी गोष्ट सांगतो, त्या वचनाचा सराव करा. सराव, या 3 गोष्टी देवाच्या आत्मिक वचनामधून आत्मिक सुज्ञता आम्हाला मिळायला पाहिजे तर आम्ही देवाच्या वचनावर प्रेम करायला पाहिजे. देवाच्या वचनाचं ध्यान चिंतन सतत आम्ही करायला पाहिजे अखंडपणे. आणि त्या वचनाचा सराव आमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल आमचं जीवन वर्तन क्रमामध्ये स्तोत्र 119चं पहिलंच वचन आम्हाला शिकवतं, धन्य ते जन जे आपले वर्तन चोख ठेवून देवाच्या धर्मशास्त्राप्रमाणे चालतात. आणि म्हणून जेव्हा ह्या सर्व गोष्टी आम्हाला किती अद्भुत रीतीने विकसित करतात. आज सैतानाचा डावपेच हाच आहे. या अशा महान वचनापासून आज अनेकांना देवाच्या वचनापासून दूर ठेवत आहे. ही एक फार दुःखाची गोष्ट आहे.
सर्वात मोठा हल्ला जर होत असेल मनुष्याच्या जीवनामध्ये, त्या व्यक्तीला देवाच्या वचनाविषयी एक उदासीनता निर्माण करतो सैतान. देवाच्या वचनामधली असलेली जी एक चव आहे, जो आनंद आहे, जे सामर्थ्य आहे, ते अनुभवाला येऊ नये म्हणून सैतान त्यांना देवाच्या वचनापासून दूर ठेवतो. आम्हाला जुन्या करारापासून नवीन करारापासून पर्यंत आम्हाला या सर्व गोष्टीचा संदर्भ आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन किती महान आहे, या सूज्ञतेचा परिणाम आमच्या जीवनावर होतो. त्याचं मोजमाप आम्ही कसं करावं? जी सूज्ञता आम्हाला देवाच्या वचनाची योगे मिळते त्याचं मोजमाप आम्ही करावं. तो म्हणतो कसं? त्या वचनाने मला माझ्या शत्रूपेक्षा मला अधिक समंजस केलेलं आहे. दुसरी गोष्ट काय म्हणतो? सर्व शिक्षकापेक्षा मला अधिक समजतं आणि जे वडील आहे त्यांच्यापेक्षा मला अधिक समजतं, कारण या वचनाने मला सुज्ञ केलेलं आहे, समज दिलेला आहे. देवाच्या वचन तुम्हाला पापापासून कसं वाचवेल? स्तोत्र 119 आणि 1 आणि 2, 101 आणि 102 मध्ये काय म्हटलेलं आहे? काय म्हटलंय देवाचं वचन? तुझे वचन पाळल्याने मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. तुझ्या नियमापासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले. तो म्हणतो देवाचं वचन हे आम्हाला पापापासून वाचवतं. पापाचं जे सामर्थ्य आहे, पापाची जी फसवणूक आहे, पापाचा जो प्रभाव आहे, जो पापाचा प्रभाव आकर्षक आहे, त्यापासून देवाचं वचन आम्हाला वाचवतं. प्रत्येक वाईट मार्गापासून, तो म्हणतो प्रत्येक वाईट मार्गापासून देवाच्या वचनाने माझे पावले आवरले, मला माझी पावले स्थिर केले आहे. अनेकदा त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की तो म्हणतो आता माझी पावले घसरणार आहे, माझी पावले लटपटत आहे, परंतु त्याला देवाच्या वचनाने त्याला आधार दिला. तो म्हणतो की प्रत्येक प्रलोभनापासून, प्रत्येक वाईट मार्गापासून, प्रत्येक वाईट काय म्हटलेलं आहे, प्रत्येक वाईट मार्गापासून त्याने माझा बचाव केलेला आहे. म्हणून देवाचे वचन तुम्हाला आनंद देईल. 103 आणि 104 मध्ये काय म्हटलेलं आहे? तुझे वचन माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधीच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. पहा, असत्य मार्ग. ज्यावेळेस देवाचं वचन नसतं आमच्यासमोर, जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला जर देवाचा वचनाचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये नसेल तर आम्ही पुष्कळता जगासंगती हात मिळवणी करतो, कॉम्प्रोमाइज करतो, तडजोड करतो आणि स्वीकारतो. दोन्ही मतामध्ये आम्ही लटपटतो. परंतु याच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाच्या द्वारे त्याला इतकं प्रभावित केलेलं आहे की तो म्हणतो की ह्या सर्व गोष्टी मला आनंद देतात. देवाचं वचन स्वीकारल्याने सुरुवातीला आध्यात्मिक जीवनामध्ये जे अपरिपक्व असतात त्यांना ती वचने क्लेशदायक वाटतात, निराश करणारी असतात. वचनाची योग्य येणाऱ्या संकटामध्ये सापडल्यानंतर तो अतिशय निराश दुःखी होतो. हे प्रभू, मी तुझं वचन स्वीकारली, परिस्थिती का आली? परंतु जो व्यक्ती अखंडपणे मनन करून देवाच्या वचनामध्ये त्याची आत्मिक जडणघडण करून घेतो आणि त्या वचनाचं वस्तुनिष्ठ आनंद काय आहे तो सांगतो आणि त्याच्या योगे तो म्हणतो की देवाचं वचन आम्हाला आनंद देईल. एक परिपक्व व्यक्ती जी असते ती देवाच्या वचनामध्ये सर्व परिस्थितीमध्ये आनंद प्रगट करीत असते. प्राचीन इस्रायलामध्ये मी तुम्हाला आरंभी सांगितलं की लोक कड्यामधून वाहणारा पाझरणारा मध भरून आणायचे आणि त्याचा आनंद ते चव घ्यायचे आणि तो आनंद त्यांना मिळायचा. अशा प्रकारे आज या वचनामधून मी 2 उद्गारामधून या वचनाचा सारांश आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की तो हा आहे की देवाच्या वचनाचा अखंडपणे मनन चिंतनामधून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाने इतका बदलाव केलेला आहे आणि तो इतका सुज्ञ झालेला आहे आणि देवाचं वचनाच्या योगे येणारं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये तो प्रत्येक परिस्थितीमध्ये अनुभव घेत आहे. त्या सामर्थ्याचा तो वापर करत आहे आणि प्रत्येक वाईट मार्गापासून आपले पाऊल तो आवरत आहे. किती सुंदर विचार आज या स्तोत्रामधून 104 पर्यंत आम्ही पाहिलं, 97 पासून. आणि या वचनाकडे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा ही वचने आम्हाला खरोखर आशीर्वाद देणारी आहे.
दे बाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देऊ. खरोखर ही पवित्र वचनं किती मधुर आहेत नाही का. त्याचा अनुभव आणि त्या वचनामध्ये असलेलं सामर्थ्य हे आपण अनुभवत आहोत. आजच्या वचनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देत बाळकसाहेबांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. प्रभुदेव बाप आपली सेवा आपलं आरोग्य आशीर्वादित करो. आजच्या या सेवेसाठी सारा आदर परमेश्वराला असो. आजारी प्रियजनांची पुन्हा एक वार आठवण करूया. व ज्या पावसाची आपल्याला गरज होती तो पडतोय, परंतु आपल्या नंदुरबार जिल्ह्यात तो पडावा यासाठी पुन्हा एक वार प्रभूकडे आपण सहाय्य मागणार आहोत. आपण आपले जे नित्य कार्यक्रम आहे त्यासाठी प्रार्थना करणार आहोत. 27, 28 आणि 29 तारखेला जी कार्यशाळा होणार आहे त्या कार्यशाळेसाठी देखील आपण प्रार्थना करू. पास्टर नरेश हे देवाचे सेवक आपल्याकडे शिक्षण देण्यासाठी येणार आहेत. त्यांचं येणं आशीर्वादित व्हावं यासाठी देखील प्रार्थना करू. सगळ्यांच्या वतीने मी रेव्हरंट विश्वास पाडवी यांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे यावं व समारोपाची प्रार्थना करावी. त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. आशीर्वाद देण्यासाठी रेव्हरंट LP वळवी पाळकसाहेब पुढे येतील. आमच्या स्वर्गीय थोर आणि जिवंत देव बापा, या सायंकाळच्या वेळी आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, जी वचनं आमच्या कानावर पडलीत ती वचनं ऐकत असताना प्रभू तू आम्हाला स्पर्श केलेला आहेस. आणि खरोखर प्रभू तुझ्या वचनाचं मोल जेव्हा स्तोत्र करता वर्णन करतो आणि आपल्या अनुभवामधून प्रभू तो जगासमोर प्रगट करतो त्यावेळेस प्रभू देवापा ते अतिशय महत्त्वाचं असं आहे. आम्हाला देवाविषयीचं ज्ञान करून घेण्यासाठी, ख्रिस्ताचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी आम्हाला तुझ्या वचनांचं मोल समजून घेतलं पाहिजे. त्याचं चिंतन मनन आम्ही केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर देवापा त्याचं महत्त्व आम्हाला समजलं पाहिजे. कारण तू स्तोत्रकर्ता असं म्हणतो तुझे नियमशास्त्र परिपूर्ण आहे आणि खरोखर त्यामुळे मनाचे पुनरुज्जीवन होते. तुझे नियम विश्वसनीय आहेत आणि ते भोळ्यांना समंजस करतात. तुझे विधी शुद्ध आहेत आणि खरोखर प्रभू देवापा ते आम्हाला आनंद देणारे असे आहेत. आणि म्हणून प्रभू त्याचा गोडवा, त्याचं महत्त्व प्रभू या दिवसात तू आम्हाला समजून सांगत आहे. म्हणून आम्ही तुझा आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. खरोखर नीतिसूत्रकर्ता देखील असंच म्हणतो की देवाचे वचनं ऐकून घे, कारण त्यापासून वयोवृद्धी तुला प्राप्त होईल. प्रभुदेवापा, आमच्या जीवनामध्ये आणि मंडळीच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या वचनाला सर्वश्रेष्ठ स्थान द्यायला शिकलं पाहिजे. कारण तीच वचनं आमचं जीवन, आमचं अंतःकरण बदलणारी आहेत, आमच्यामध्ये नवीन जीवनाला सुरुवात करणारी आहेत. म्हणून प्रभुदेवापा या वचनांचं महत्त्व येणाऱ्या दिवसात आम्हा सर्वांना तू समजू दे, अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. या दिवसात प्रभू आम्ही तुझी स्तुती करत, तुझ्या नावाला धन्यवाद देत, आभार मानत प्रभुदेवापा हीच विनंती करतो. जो पाऊस प्रभू तू आम्हाला देत आहेस आणि त्या पावसामध्ये प्रभू येणाऱ्या दिवसात अधिकाधिक भर पडावी आणि पुरेसा पाऊस मिळेल, गरजेपुरता पाऊस आम्हाला मिळावा म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. देवापा, येणाऱ्या दिवसामध्ये मंडळीच्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमामध्ये प्रभू देवापा जे कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये प्रभू रिफ्रेशर कोर्स आहे आणि त्यामधून प्रभू देवापा जे काही तुझ्या दासांना आणि तुझ्या संतांना प्रभू देवापा शिकविण्यात येणार आहे, जो काही बोध करण्यात येणार आहे, जे मार्गदर्शन आहे, ते सर्व कार्यक्रम आणि प्रभू देवापा हे आशीर्वादित करावे आणि येणाऱ्या दिवसात प्रभू आम्हा सर्वांना एक नवीन दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे आजारी जन आहेत प्रभू देवापा त्यांची देखील आम्ही आठवण करतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू त्यांच्या अशक्त देहाला तू स्पर्श कर, त्यांना तू शक्ती दे, त्यांचं अंथरूण तू बदलून टाक आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रभू त्यांनी तुझी स्तुती करावी, असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे, अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा संगतीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास गुण सोडितो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये जे तुझं वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायलाबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतो करामा प्रतिपाळ. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये आपलं मनन चिंतन असेल. उद्या डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब सायंकाळचं मनन घेतील. सर्वांना सलाम.